आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. त्याची धमकी कोण देऊन गेला ना, हा माणसाचा मला काही पत्ताच सापडत नाहीये. पण एक मात्र नक्की आहे की हा माणूस नक्कीच त्या आमदाराचा ना कोणीतरी खास माणूस असणार आहे. एक क्लू, फक्त एक क्लू पाहिजे मला स्वानंदी. बघ मी या माणसाची काय वाट लावते. ओ जेसी बाई, जरा दमानं. हे प्रकरण जेवढं दिसतंय ना त्यापेक्षा जरा जास्त डेंजर वाटतंय. त्यामुळे जे काही करशील ना ते सांभाळून शांतपणानं. शांतपणाने ग स्वानंदी, ह्यांना कल्पना नाहीये का रिपोर्टरला जीवे मारण्याची धमकी द्यायचे परिणाम काय असतात ते. ह्यांना काय वाटलं, हे रात्रीच्या अंधारात तोंड लपवून येतील, मला धमक्या देतील आणि मी शांतपणे बसून सगळं सहन करीन. नो वेस. जेसी, मला त्याचं काही माहिती नाही, पण तुझ्याबद्दल मला खात्री आहे की तू शांत बसणाऱ्यातली पोरगी अजिबात नाहीयेस. त्यामुळे जेही करशील ना ते जरा जपून आणि सांभाळून. आणि जेसी, एक सांगू का, कधी कधी ना 2 पावलं माघारी येण्यात छान पण असतं. आय नो स्वानंदी, पण ह्या अंधारातल्या माणसाचा मला एक क्लू मिळाला ना तर मी ह्याला ना उजेडात आणीन आणि याच्या मालकाला पण एक्सपोज करीन. म्हणजे मला माहिती आहे त्याचा मालक कोण आहे, बट स्टील आपल्याकडे प्रूफ नाही आहेत ना, आपल्याला प्रूफ हवा. ए बाई, तुझ्याशी बोलता बोलता मी विसरलेच, मलाही काम आहेत. जेसी अगं, हा ड्रेस मला आजच्या रात्रीत कंप्लीट करायचा आहे आणि याचं मापही नाही माझ्याकडं. आय एम सो सॉरी स्वानंदी, मी माझ्याच नादात अगं बडबडत बसली. प्लीज तू तुझं काम कॅरी ऑन कर. जेसी, हा ड्रेस माझ्यासाठी लई महत्वाचा आहे. हा परफेक्ट फिटिंगला बसायलाच पाहिजे, नाहीतर मनी सरांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि मशीनवर खर्च केलेले पैसे सगळंच वाया जाईल. मला करायला पाहिजे. मॅडम, मी इथे जेव्हा राहायला आले होते तेव्हा मला इथले नियम फार कडक वाटायचे. असं वाटायचं हॉस्टेल आहे की रिमांड होम. म्हणजे नंतर लक्षात आलं माझ्या की आमच्या भल्यासाठी हे नियम किती महत्वाचे आहेत ते, आणि ते मोडू नयेत म्हणून तुम्ही किती प्रयत्न करता. पण मॅडम, आता मात्र चित्र बदलत चाललंय. काही मुली हळूहळू एक एक नियम मोडीत काढायला लागल्यात. मुद्द्याचं बोलशी का? मॅम, मुद्दा हा आहे, मी जेव्हा इथे आले होते तेव्हा मला जे नियम सांगितले त्यात एक नियम असा होता की रात्री 11 नंतर मुलींच्या रूमचे लाईट ऑफ असतील. एक्झॅक्टली. मग त्यात अडचण काय? अडचण अशी आहे की रात्री 11 नंतर जर लाईट ऑफचा नियम असेल तर स्वानंदी कुणी स्पेशल आहे का मॅम? नाही, म्हणजे ती तिचं प्रोफेशनल काम सुद्धा इथेच करते हॉस्टेलमध्ये, आणि त्यावर तुम्ही काहीच बोलत नाही. तिला बिनधास्त ते काम करू देता. वरती रात्र रात्र काम करत असताना तिच्या मशीनच्या आवाजामुळे आम्हाला डिस्टर्ब होतं. नाही, तिच्याकडे काहीच उद्योगधंदा नाही हो, पण आम्हाला सकाळी उठून ऑफिसला जावंच लागतं. आणि मॅम, जर नियम असतीलच तर ते सगळ्यांना सारखे असायला हवेत ना. म्हणजे मॅडम, तुम्हीच बघा, तुम्ही स्वानंदीला सूट दिलीत 11 नंतर काम करण्याची. उद्या बाकीच्या मुली याचा फायदा घेतील. आणि मीच फायदा घेतला याचा 11 नंतर काम करण्याचा. मग मला नाही विचारायचं की मी काय काम करते ते. म्हणजे स्वानंदीने ठरवलं ना की तिने काय काम करायचं ते, मग आता आम्ही आमचं ठरवणार. चालेल का मॅडम? आत्ता खरी वेळ आली आहे हे दाखवून देण्याची की तुम्ही स्वानंदीच्या नाही, या संपूर्ण हॉस्टेलच्या वॉर्डन आहात. जरा नीट उभी राहशील का? अगं, काय मगापासून चुळबुळ चालली आहे तुझी?
स्वानंदी, तू माझं मेजरमेंट घेऊन तिचा फिटिंगचा ड्रेस कसा काय शिवणार आहेस? शिवेन बरोबर. ती साधारणतः तुझ्यासारखीच आहे. 19-20 फरक असेल. कशावरून? अगं बघितलं की अंदाज येतो. तुला एक गोष्ट सांगू? माझी आई तर हातात मापाचा टेप पण घेत नाही. तू तिच्या समोर अशी उभी राहिली ना, तर ती असं तुला बघून चोपून चापून बसेल असा ड्रेस तुला शिवून देईल. काय सांगते, एकदम युनिक टॅलेंट आहे. मग तर अशाच नाही 4 बायका तिला शोधत आमच्या गावात येतात. काही तर म्हणतात, देसाई वहिनी 4 दिवस लेट दिलं तरी चालेल, पण आमचं ब्लाऊज तुम्ही शिवायचा. मी तिच्याकडनं शिकले. स्वानंदी, मॅडम, हे सगळं काय चाललंय? तुझ्यावर दया करून तुझी अडचण लक्षात घेऊन तू प्रामाणिकपणे काम करते म्हणून हॉस्टेलमध्ये काम करण्याची तुला परवानगी दिली. याचा अर्थ असा नाही की सगळे नियम धाब्यावर बसवशील. नियमात सवलत दिलेली आहे, नियम तोडण्याचा अधिकार नाही दिलेला. त्यामुळे तू मनात येईल तसं वागलीस तर मला नाही चालणार. मॅडम मी सॉरी देते, पण अहो झालं काय? मी काही केलं का? किती वाजले? 11:30. हॉस्टेलचे लाईट्स किती वाजता बंद होतात? 11. मग का नाही झाले? मॅडम मला ना एक अर्जंट ड्रेस शिवायचा होता, तो उद्या द्यायचा आहे, म्हणून मी ड्रेस शिवत बसले होते. हा तुझा प्रॉब्लेम आहे, पण हे असं रोज होणार असेल ना तर मला नाही चालणार. मी परवानगी नाही देऊ शकत. शिलाई करण्याची परवानगी दिली ना, तुझ्यामुळे इतरांना त्रास झालेला मला चालणार नाही. मॅडम फक्त आजची रात्र द्या, म्हणजे अर्जंट काम आहे, अर्जंट ड्रेस शिवायचा आहे, उद्या पोचता करायचंय. मी उद्यापासून मॅनेज करते की. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, आजची रात्र द्या मला. हे असं प्रत्येक वेळी डोळ्यात पाणी आणून अजिजी करणं बंद कर. याची सवय लागली ना की माणूस कायमचा कमरेतनं वागतो. ही ऑर्डर कशी पूर्ण करायची ही तुझी जबाबदारी आहे. इथे राहायचं असेल तर मी सांगेन तसं वागायचं. नियम म्हणजे नियम, कळलं? गुड नाईट. अगं त्या नमिता मॅडमचा फोन आलाय. हा नमिता मॅडम बोला की. स्वानंदी, उद्या सकाळी शार्प 9 वाजता माझ्या बंगल्यावरती यायचंय. नंतर माझ्याकडे वेळ नाहीये. 9 वाजता? अहो एवढ्या सकाळी? का? काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं असेल तर आत्ताच सांग, मी ही ऑर्डर लगेच कॅन्सल करते. अगं एक ड्रेस शिवायला तू जर इतका वेळ घेणार असशील तर माझं ब्रायडल कलेक्शन शिवायला किती वेळ घेशील? माझ्याकडे इतका वेळ नाहीये. आधीच सांगते. नाही मॅडम, मी येते. सकाळी 9 वाजता ना? मी पोचते वेळेत. एक लक्षात ठेव, जर तू उद्या वेळेत नाही आलीस तर मग ही ऑर्डर विसर, यूच नकोस. नाही मॅडम, मी येते की. हॅलो, स्वानंदी, स्वानंदी, काय झालं? काय म्हणत होती ती नमिता? अगं नमिता मॅडम म्हणत होत्या ड्रेस शिवून सकाळी 9 वाजता बंगल्यावर हजर राहा. जेसी, हातात लाईट पण नाही, मशीन पण चालू शकत नाही. मी एक काम करू शकते, मी पहाटे उठून 3-4 तासात ड्रेस शिवू शकते. ड्रेस शिवून सकाळी 9 वाजता बंगल्यावर पोहोचणं शक्य नाही. अगं जेसी काय करू मी आता? ही ऑर्डर पण जाईल का ग माझ्या हातातनं? मनी सरांना काय उत्तर देऊ? मला तर काही बी सुचना झालंय, मला लई टेन्शन आलंय. गई वेडी, असे हातपाय काय काढतेस ग लगेच? थांब, आपण काहीतरी जुगाड करूया. अगं तुझी जादू आहे ना. जादू? कसली जादू? तुझी स्पेशल जादू. अगं जेसी काय बोलतीये? कसली स्पेशल जादू? स्वानंदी स्पेशल जादू. बघ काही सुचतंय का? तुझा मोबाईल दे. अगं तुझा मोबाईल दे. ठीक आहे.
अगं काय जेसी, तुला माहितीये आमच्या गावाकडे लाईट जायची ना, तर आम्ही चिंधीची वात दिव्यात घालून रात्रभर दिव्याच्या उजेडात अभ्यास करायचो. अगं माझ्या लक्षात कसं नाही आलं हे तर लई सोपं आहे. मोबाईल पकड पकड. हो अगं पण करायचंय काय? इकडे ये. हो स्वानंदी थांब बसते. देवी आई, मॅडमला फक्त हा ड्रेस आवडायला पाहिजे. फिटिंगचं काही टेन्शन नाही, फक्त त्यांना आवडायला हवा. हॅलो, हे तुझं टॅलेंट किती ढगळा शिवलायस तू. सॉरी, पण मार्केटमध्ये असले चीप क्वालिटीचे जे कपडे मिळतात ना, ते मी वापरत नाही. सरपोतदार ब्रँड कडनं खूप अपेक्षा होती माझी. त्यांनी खूप कौतुक केलं तुझं, म्हणून मी होकार दिला तुला. पण तुझ्याकडे बघून वाटत नाही फॅशन मधलं काही कळत असेल तुला ते. अहो मॅडम, अहो असा रिजेक्ट करू नका. हा ड्रेस मी तुमच्यासाठी सॅम्पल म्हणून शिवलाय ना. मला 1 मिनिट देता का प्लीज? काय होणार आहे 1 मिनिटात? अहो मॅडम, तुम्ही बघाच मी 1 मिनिटात काय करते. तुम्ही खाली या ना प्लीज. प्लीज या ना खाली. काय आहे? 1 मिनिट हा. हात असे करता का? अजून 1 मिनिट. मॅडम, काय? तुमचा मोबाईल देता का? घे. मॅडम, हा, ओ माय गॉड,
आय एम इम्प्रेस्ड. हे इतकं फिटिंगचं कसं काय झालं एकदम? मॅडम, मी हा ड्रेस शिवलाच असा आहे ना की हा कुणालाही बसू शकतो. वेल, आय एम इम्प्रेस्ड. 1 सेकंड. हॅलो. हे हाय सुजित. अरे तू जी डिझायनर पाठवली काय कमाल आहे यार ती. मोठे मोठे डिझायनर्स जे नाही करू शकत ते तिने करून दाखवलंय आज. आय एम इम्प्रेस्ड. माझा सगळा वेडिंगचा वॉर्डरोब तीच डिझाईन करेल. येस, थँक्यू सो मच. बाय. मॅडम, खरंच थँक्यू. इट्स ओके. हे बघ 9 वाजलेत, मला जायचंय. ऑफिशियली माझ्या मैत्रिणींना ब्राइड्समेड म्हणून इन्व्हाइट करायचंय. तू येऊ शकतेस. मॅडम, पुन्हा एकदा मनापासून थँक्यू बरं का. इट्स ओके, तू येऊ शकतेस. थँक्यू मॅडम. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? खूप मस्त आहे आणि खूप छान दिसतेस. थँक्यू यार. कॉंग्रॅच्युलेशन. फायनली तुला तुझ्या स्वप्नातला राजकुमार भेटलाय. ऑफकोर्स. आणि तुझ्या लग्नाची मलाच किती घाई होती हे माहितीच आहे तुला. नमिता आता आपल्याला खूप मज्जा करता येणार आहे. ऑब्विसली. हळद, मेहंदी, संगीत, फुल ऑन डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे. खूप मजा करू. बरं, तुला काही मदत लागली तर मला सांगा, मी आहेच, तुला माहितीये. नक्की सांगेल. तुला माहिती आजच्या दिवसाची सुरुवातच खूप छान झालीये. हो, तो कसं काय? माझं खूप महत्वाचं काम झालंय. फायनली वेडिंग डिझायनर सापडलीये. वाव. सरपोतदार टेक्सटाईल्सनी खास मुलगी अपॉइंट केलीये माझ्यासाठी. तीच माझे सगळे वेडिंगचे कपडे डिझाईन करणार आहे. सरपोतदार टेक्सटाईल्स. नमिता अगं, मी तिथेच काम करते. मला सांगायचं ना, मी मॅनेज केलं असतं सगळं. कम ऑन यार बेब्स, माझं लग्न आहे. तू माझ्या लग्नात एन्जॉयमेंट करशील की काम करशील? ते आहेच म्हणा. कोण असेल ही मुलगी आणि मला कसं नाही माहिती? ओ सॉरी, मी तुला इथेच थांबवलं. चल, मी तुला शॉपिंग दाखवते. स्वानंदी, मणी सर, तुम्ही? ऑटोग्राफ मिळेल का? अहो मनीष सर, तुम्हाला सांगायचंच राहिलं. त्या नमिता मॅडम आहेत ना, त्यांच्यासाठी मी जो कुर्ता शिवला त्यांना लई म्हणजे लई आवडला. त्या तर म्हणाला की त्यांच्या लग्नाची पूर्ण ऑर्डर मीच करणार. म्हणून तर ऑटोग्राफ मागितला. आणि तुम्ही ड्रेस कसा शिवला हे फक्त मलाच नाही, अख्ख्या ऑफिसला कळलंय. स्टार डिझायनर. हे काय? मनीष सर, अहो केवढे पैसे आहेत हे? मला नको बाबा हे पैसे. घ्या तुम्ही परत. नमिताची ऑर्डर कम्प्लीट करायची आहे ना, परचेसिंग करावे लागेल. त्यासाठी ऍडव्हान्स आहे. नमिता फार चूजी आहे, तिला खुश करणं सोपं नाही. आणि तुम्ही आत्ता कुठे पहिला टप्पा पार केलाय, तेव्हा इथून पुढे तुम्ही जे काही शिवाल ते काळजीपूर्वक शिवावं लागणार आहे. आणि महत्वाचं, फॅब्रिक घेताना तडजोड नको. जे कुठलं कापड घ्याल ते चांगल्या दर्जाचंच असावं. कारण नमिताला कापडातली चांगली समज आहे. स्पर्श न करता सुद्धा ती दर्जा ओळखू शकते. तेव्हा तडजोड करू नका आणि काळजीपूर्वक वापरा. त्यासाठीचा ऍडव्हान्स आहे. मला तर लई टेन्शन आलंय.
आतापर्यंत एवढंच माहिती होतं की फक्त परफेक्ट फिटिंगचा ड्रेस शिवायचा आहे. आणि आता तुम्ही कापडं बिपडं क्वालिटी बद्दल बोलताय. ही कापडं कुठे मिळतात ना ते पण मला माहिती नाही. मणी सर, तुम्ही चला माझ्या बरोबर. अहो म्हणजे तुम्हाला नमिता मॅडमची चॉईस माहिती आहे ना, मला तेवढीच मदत होईल. नको, मी करते मॅनेज. का काय झालं म्हणजे अचानक विचार का बदलला? हो, उत्साहाच्या भरात विसरूनच गेले. तुम्हाला बी तुमची लई कामं असतात. मी आपलं हक्कानं बोलून गेले. चला माझ्या बरोबर, मी करते मॅनेज. नमिताची ऑर्डर कम्प्लीट करणे हे कामच आहे माझं. आणि मी अगदी आनंदाने आलो असतो, पण आता यावेळी मी नाही, सुजित असेल.